परभणी शहरासह विविध भागाला पावसाचा तडाखा बसलाय। सततच्या पावसाने शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेलाय। डोंगर माथ्यावर असलेले कपाशीचं पीक अतिवृष्टीमध्ये कसबसं बचावलं होतं, पण आता वेचणीला आलेल्या कापसात पाणी भरले, त्यामुळे बोंड खराब झाली आहे। त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। जालन्यातल्या पारत भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे आणि सुकण्यासाठी ठेवलेल्या मक्याच्या पिकाला आता बोंड फुटल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मका पिकाला कुणी खरेदी करणार नाही, त्यामुळे पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मक्याचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरवल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। येवल्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले, त्यामुळे कांद्याचं पीक हे पिवळं पडून रोगाचा प्रादुर्भाव झालाय। शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल चिया पिकाला 22,000चा भाव मिळाला। शेतकरी आता या पर्यायी पिकाकडे वळत असल्याचं पाहायला मिळतंय आणि चियाच्या वाढत्या मागणीमुळे पुढच्या हंगामामध्ये चियाचं क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे। उत्तर पुणे जिल्ह्याला पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे भात पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतात पाणी साचलंय, काढणीला आलेलं भात पीक सडलंय। आठवडाभराच्या पावसानं शेती जमीनदोस्त झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय। पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला हा घास हिरावून दिलाय, त्यामुळे शासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावेत, मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे।